यंदाच्या बकरी ईद काळात राज्य सरकारकडून कायद्याची अंमलबजावणी झाली. त्याचा दट्ट्या बसल्यामुळे बकरी ईदच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली. प्रत्येक वेळी या सणाच्या काळात पशुधनाची बेकायदा अवैध वाहतूक, तस्करी, बेसुमार हत्या यांचा अवडंबर होतो. हिंदू समाजाला हेतुतः त्रास देऊन भावना दुखवण्याचा प्रकार होतो, त्याला आळा बसला. कारण राज्य सरकारने कायद्यात असलेल्या तरतुदींची कार्यवाही केली. पोलीस प्रशासन देखील कठोर होते. त्यांनी कठोर भूमिका घेतली असे रोखठोक भाष्य केंद्रीय सहमंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्ते शंकर गायकर यांनी केले. शंकर गायकर सोलापुरात आले असता त्यांनी अक्कलकोट येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना जिहादी घटकांकडून झालेली मारहाण या निंदनीय प्रकाराबद्दल संबंधित गुन्हा दाखल झालेला आरोपी, भाजपाचा नगरसेवक आणि अन्य आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री आणि गृह मंत्रालयाकडे जाब विचारणार असल्याचे सांगितले. सोलापूर दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना प्रांताध्यक्ष प्राध्यापक गजानन धरणे, प्रांत गोरक्षा संवर्धनचे प्रमुख संतोष खामकर, प्रांत धर्माचार्य सहसंपर्क प्रमुख नागनाथ बोंगरगे, विभाग मंत्री विजयकुमार पिसे, सहमंत्री संजय कुमार जमादार, जिल्हा मंत्री जयदेव सुरवसे, सहमंत्री विष्णू जगताप, बजरंग दल संयोजक अभय कुलथे, सहसंयोजक ऋषिकेश गंगदे आदी उपस्थित होते. गायकर म्हणाले, भारताला जगद्गुरू होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर समाजाला आपली स्वीकारशक्ती वाढवावीच लागेल. इंडोनेशियातील मुस्लिम समाज ज्याप्रमाणे आपल्या मुळांचा आणि सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगत जय श्रीरामचा जयघोष करतो, तशीच व्यापकता भारतीय मुस्लिम समाजाकडूनही अपेक्षित आहे. सामाजिक स्वास्थ्याचा लढा, गोमांस आणि बेकायदा कत्तलींच्या मुद्द्यावर गायकर यांनी प्रशासकीय ढिलाईवर निशाणा साधला. स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणासाठी स्लॉटर हाऊसची व्यवस्था असताना अनेकांनी नियमांना केराची टोपली दाखवली होती. घराघरात सुरू असलेल्या या बेकायदेशीर कृत्यांमुळे अनेकांना आपली घरे सोडून स्थलांतर करावे लागले. विश्व हिंदू परिषदेच्या रेट्यामुळे सरकारला GR काढून यंदा कडक सक्ती करावी लागली. कोणावरही अन्याय न करता केवळ कायद्याची अंमलबजावणी केल्याने आज अनेक शहरात शांतता आहे. हेच आमच्या संघर्षाचे यश आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. संस्कारांवर आघात, सध्याच्या सामाजिक आव्हानांवर चिंता व्यक्त करताना गायकर म्हणाले, लँड जिहाद आणि लव्ह जिहादच्या माध्यमातून आपल्या तरुणांना, विशेषतः मुलींना त्यांच्या मुळांपासून तोडण्याचे कारस्थान रचले जात आहे. धर्मांतराचा हा कॅन्सर समाज मनाला पोखरत आहे. संस्कार विसरून बाह्य प्रभावाखाली जाणारी युवा पिढी चिंतेची बाब असून हे नरेटिव्ह मोडीत काढणे काळाची गरज बनली आहे. युवा शक्तीचा महाराष्ट्र प्रथमच निर्धार. विश्व हिंदू परिषदेच्या विस्तारावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंतर आज बजरंग दलाचे कार्यकर्ते राष्ट्रप्रथम हे व्रत घेऊन ठिकठिकाणी कार्यरत आहेत. देशातील 70,000 शाखांमधून आम्ही केवळ शाखा चालवत नसून एक राष्ट्रभक्त पिढी घडवत आहोत, असे ते म्हणाले. त्याज्य ते टाकून श्रेष्ठ ते स्वीकारून जे त्याज्य आहे ते सोडायचे, श्रेष्ठ स्वीकारायचे, हाच भारताचा प्रगतीचा मार्ग आहे. 57 मुस्लिम देशांमध्ये भारताच्या नेतृत्वाचा आदर होतो, कारण आपण संस्कृतीच्या मूळ तत्वांवर कायम आहोत. त्यामुळेच भारतीय मुस्लिम समाजालाही राष्ट्रीयीकरणाच्या प्रवाहात येण्यासाठी आपल्या सांस्कृतिक मुळांचा अभिमानाने स्वीकार करावाच लागेल, असे आवाहन गायकर यांनी केले. दोन मिनिट. जय श्रीराम. आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री, राष्ट्रीय प्रवक्ते शंकरजी गायकर हे इथं आज सोलापूर जिल्ह्याच्या प्रवासात होते. त्यांच्याकडे गो सुरक्षा आणि गो संवर्धन असा विषय त्यांच्याकडे आहे. त्यांचा देशभर प्रवास असतो, मुंबईला राहतात. आपल्या या सगळ्या विश्व परिषदेच्या या सगळ्या चळवळीमध्ये अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पूर्वी पार पाडलेले आहेत. त्यांचं व्यक्तिमत्व जर पाहायला गेलं, कोणाला लक्षात येईल मराठीमध्ये बेदरदार आणि बिनधास्त. त्यामुळे तुम्हीसुद्धा प्रश्न असा पण विचारू शकता. त्यामुळे तुम्हाला तो अनुभव येईल. मी मला विनंती करतो की तुम्ही तुमचं काम चालू करावं. आधी परिचय करून देतो. प्रबोलिंग वर्षिप टीम सकाळचे पत्रकार आहेत. आपल्या संघाचे अण्णाभाऊ साठे नगर आहे, त्या नगराचे सहकार्य आहेत. दयानंद मामड्याल तेलुगू भाषिकांचं एक चॅनल आहे, स्वरांजली चॅनल म्हणून. ते चॅनलचं ते पूर्ण स्वयंभू सगळ्यात येतात, मालक मुद्रा प्रकाशक आहेत ते.
आणि सोलापूरमध्ये तेलुगू भाषिक निम्म्याधिक संख्येने जास्त लोकसंख्या तो आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये, तो निर्णायक आहे. हे मला नवीन माहिती आहे. हां, रेणुका वठारे तर दोन कुमठे गाव म्हणून आहे, तरुमतला त्या शिकायला होत्या, DT कॉम्प्युटर होत्या. त्यानंतर ते पत्रकार झाले, उपसंपादक झाल्या. तरी आता ते चॅनलचं काम पाहतात. पत्रकार बांधवांचंही स्वागत आहे. तुमचं नाव परिचय? काशीनाथ गंजी, स्वराज्य चॅनल. आत्ता बऱ्यापैकी गोमांस पकडण्याचं प्रमाण वाढलंय, पण गाई तत्काली नेमक्या कुठं होतात आणि आत्ता स्लॉटर हाऊससाठी महापालिका परवानगी द्यावी किंवा न द्यावी ह्या दुहेरी भूमिकेत आहे. तर याबद्दल थोडंसं सांगितलं बरं. स्लॉटर हाऊसचं कसं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये एकतर गव्हर्नमेंटनी ज्या जागा निश्चित केलेल्या आहेत आणि हा रूल आहे, आत्ताचा नवीन रूल नाही आहे. तर जसं देवनारचा कतलखाना आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी सरकारने त्या विशेष समाज म्हणून नव्हे सर्वांसाठीच, म्हणजे हिंदूंना सुद्धा जर कटिंग करायची असेल तर त्या स्लॉटर हाऊसमध्ये नेलं पाहिजे, हा कायदा आहे. या सगळ्या आता अनेक ठिकाणी आपण आपल्या घराकडे कापतो, कारण पूर्वी कसं असतं, स्लॉटर हाऊस नव्हता, अनेक जण बकरं आपल्या घरी कापायची, कोंबडं आपल्या घरी कापायची, असा एक विषय होता. पण त्याच्यानंतर ज्या वेळेला हे मोठ्या प्रमाणामध्ये ज्या वेळेला हे सुरू झालं, तर त्याच्यानंतर मग सरकारने स्लॉटर हाऊसच्या संदर्भामध्ये विचार केला की हे जे आहे त्याला एक विशेष एक स्थान दिलं पाहिजे, की जेणेकरून म्हणजे त्याच्या कारण पर्यावरण हा एक विषय आहे, त्याचबरोबर सगळ्याकडे स्वच्छता असा एक विषय आहे की कुठेही ते होता कामा नये या सगळ्याच्या, आणि एक कायद्याखाली सगळ्यांनी ते करावं असं एक. पण नंतर जे आहे आत्ता जर आपण पाहिलं की सरकारने आत्ता मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला याच्यावरती कडी कारवाई करावी लागली, कठोर कारवाई करावी लागली. त्याचं कारण असं आहे की अनेकांनी या कायदा झुगारून दिला, कायद्याला मान्यताच दिली नाही, की कायदाच नाही आहे. म्हणजे जसं जसं त्याचं कारण असं आहे की या मागच्या सरकारांनी केवळ कायद्याचं पालनच केलं नाही, कायदा कधी सांगितलाच नाही किंवा ही तुमच्याकरता ही जागा आहे, ना हिंदूंना सांगितला ना मुसलमानांना सांगितला. हिंदूंनी जरी या बाबतीमध्ये अधिकात अधिक दैनंदिन हिंदू मांस खातो, तो हिंदू मांस काय खातो, तो हिंदू मांस खातो, तो मच्छी खातो, कोंबडा खातो, अधिक तो बकरा खातो. त्याच्या खाण्याचे ह्या मर्यादा आहे, कारण हिंदूमध्ये आपण पाहतो त्याचे आठवड्यातले 4 दिवस तो 3 दिवस तो उपवासातच जातात. त्यामुळं एक जो समाज मोठ्या प्रमाणामध्ये हे खातो, तर त्यांनी काय केलं, याच्याकरता स्लॉटर हाऊस कुठेही बंद न पाळता, म्हणजे जिथे वाटेल तिथे स्लॉटर हाऊस उभा केला. उदाहरणार्थ मी जसं आता बजरंग दलाने मोठ्या प्रमाणामध्ये अहिल्यानगरमध्ये ज्याला संगमनेर ठिकाण आहे, ते तर अक्षरशः ते जे ठिकाण आहे तर ते एकदम हब झालं. संगमनेर जे हब झालं मोठ्या प्रमाणात, मुंबईवरनं तिथे कटिंगला जायचं. त्यामुळं आपण जे प्रश्न उच्चारलात, तर याच्याकरता कुठेतरी निर्बंध येण्याकरता सरकारने ज्या स्लॉटर हाऊसच्या संदर्भामध्ये जे नेमून दिल्या होत्या जागा, त्याच जागेवरती कापावं असं सरकारने यावेळेला सक्तीने नियम केला. आणि सरकार ज्या वेळेला सक्तीने नियम करतं, सरकारने सक्तीने नियम करण्याची गरज आहे. आम्ही सरकारला विश्व हिंदू परिषदेने तो नियम करण्याकरता भाग पाडलं. अनेक सोसायटी आपणही पाहिलं असेल TV चॅनलवरती
अनेक सोसायट्यांमध्ये अनऑथराईज बकरे आणून ठेवले होते. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, याचं कारण तुम्हाला सांगतो. मी ज्या वस्तीमध्ये राहतो तर अक्षरशः त्या माणसाने आपलं घर विकून गेला. ते सगळं ओपनली दुसऱ्या बंगल्यामध्ये ज्या वेळेला स्लॉटरिंग व्हायला लागलं, कत्ल व्हायला लागली, त्या बकऱ्याचा आवाज हे अक्षरशः कुटुंबाच्या कुटुंब त्याच दिवशी दुसरीकडे गेलं. त्यामुळे त्याचे परिणाम काय याचं एक उदाहरण मी सांगितलं. दुसरं जे मी आपल्याला सांगितलं की अशा प्रकारे अनेक ठिकाणी, एक तर नाला दहिसरचं, नाला सोपाराचं एक उदाहरण आपल्या समोर आलं, एवढंच आहे. पण अनेक ठिकाणी अशा प्रकारे हिंदू समाज हे सगळं करत होता, पाहत होता. पहिल्यांदा सरकार ज्या वेळेला कठोर झालं, सरकारने ज्या वेळेला कायद्यावरती बोट ठेवून कायद्याप्रमाणे वागा म्हणून सांगितलं, सरकारने अतिरेक नाही केला, सरकारने कोणावरती अत्याचार नाही केला, तर हे पहिल्यांदा लक्षात आलं. पहिल्यांदा सरकारने GR काढला, कायदा दाखवला, तर त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणे झाला. आणि दुसरा त्याच्यातला भाग असा आहे, याचा फायदा कसा झाला, तर जे लॉ अँड ऑर्डर जे आहे स्पेसफुली इतकं शांततेने पूर्ण देश, म्हणजे अनेक वेळेला मी पाहिलं की जिथे राबोडीसारखं ठिकाण आहे, मालेगावसारखं ठिकाण आहे, भिवंडीसारखं ठिकाण आहे, आता ही ठिकाणं मी तुम्हाला सांगायला नको, इतक्या शांततेने त्या दिवशी तो सण त्यांनी साजरा केला. आणि हिंदूंनी सुद्धा एक प्रकारे एकदम शांततेने तो दिवस घालवला. विश्व हिंदू परिषदेच्या आगामी काळात काही इथं कार्यक्रम होतील किंवा तशी काय रचना नव्याने तयार होणार आहे? नाही, विश्व हिंदू परिषदेला आत्ता 2 वर्षापूर्वी 60 वर्ष झाली. विश्व हिंदू परिषदेचं अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.